कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगरुद्ध्याय गम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलौकिकनाथं। रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि, पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि, गोपाल कृष्ण हरि जय जय गोपाल कृष्ण हरि, पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि। आज आपण माऊलींच्या 6व्या अभंगातील अभंगावर आपण निरूपण करणार आहोत। तरी त्या माऊलींनी मला सद्बुद्धी देव आणि त्यांचं कार्य त्यांच्या हातूनच माझ्याकडून करून घ्यावं ही मी त्यांना विनंती करते। आणि मला जी हितसंधी दिलेली आहे स्वातीराणी वाळके यांनी त्यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। कारण त्यांनी मला ही संधी देऊन हरिभक्तीचा नवीन मार्ग दाखवल्यासारखा मला वाटला। आणि माऊली त्यांच्या अभंगातूनही हरिभक्ती दाखवून देतात। मग 6व्या अभंगामध्ये त्यांनी सांगितले, साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभवे, कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, हरि दिसे जनीवनी आत्मतत्वी, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। यामध्ये माऊली ज्ञानेश्वर साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभवे, ह्या 2 लाईन मध्ये काय सांगतात की साधुबोध झाला म्हणजे साधूंचा बोध झाला। म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याला ही जर ओळ पाहायची म्हटलं, साधू हा शब्द माऊलींनी का वापरला आहे, साधू संतांचा उल्लेख इथे कशा प्रकारे केलेला आहे, मग ह्या साधू कोणाला म्हणायचं, साधू त्यांची लक्षणे काय काय आहेत हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया। मग त्यामध्ये साधू म्हणजे जो सावधान असतो, जो आपल्या हरिकीर्तनामध्ये संकीर्तनामध्ये हरिभक्तीमध्ये सतत सावधान असतो आणि सतत साधना नित्य नियमाने करणारा असतो, असा तो साधू असतो। आणि साधू म्हणजे परोपकार्य साधू असं म्हटलं जातं। आणि साधू हा सम्यक दृष्टीने सगळीकडे पाहणारा असतो। त्याला अपमान जरी केला तरी तो कधी क्रोधित होत नाही आणि तो शांती दया क्षमा ह्यांचा पुतळा असतो। साधू हा नेहमीच दुसऱ्यांवर परोपकार करतो आणि सगळ्यांचे दुःख नाहीसे करण्याचा प्रयत्न करतो। त्याला कधीही कोणाचाही राग येत नाही, द्वेष येत नाही, हेवा देवा नसतो। आपण जर एकनाथ महाराजांचं उदाहरण इथे जर घेतलं तर एकनाथ महाराज काय करत होते, तर त्यांनी एकदा गंगेच्या काठून ते स्नान करून पायरीवरून भगवंताच्या दर्शनाला चालले असताना एका मुसलमान व्यक्तीने त्यांना राग यावा म्हणून त्यांच्या अंगावर थुंकले। तर त्यांनी काहीही न बोलता परत जाऊन स्नान केलं आणि परत त्याने थुंकला, परत जाऊन स्नान केलं। असा अनेक वेळा दुपारपर्यंत हा कार्यक्रम चालत राहिला। तरी सुद्धा एकनाथ महाराज त्याच्यावर चिडले नाहीत, रागवले नाहीत, शांतपणे ते आपलं कार्य करत होते। आणि शेवटी काय झालं तर त्या मुसलमानाच्या त्याने पान खाऊन थुकलं होता, त्याच्या तोंडाची आग झाली आणि त्याला वाटलं आपण हे दुष्कृत्य आता थांबवावं आणि तो शरण आला एकनाथ माऊलींना। आपण अशा संतांच्या जर गावी गेलो तर आपल्याला निश्चितच भगवंत तिथे सापडलेला दिसतो। संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तर मन दुःख
क्लेश दुःख क्लेश संतांची आहावी प्रेमाचा सुकार. मग अशा या संताचा जर बोध झाला म्हणजे उपदेश जर त्यांनी आपल्याला केला, साधू बोध झाला, तो नुरोनिया ठेला म्हणजे तो न उरोनही उरतो म्हणजे पुरून उरतो, आपल्या अधिष्ठानात तो पुरून उरतो. आणि म्हणजेच काय होतं तर तो देहबुद्धी नष्ट होऊन त्याची आत्मबुद्धी प्रकट होते, आत्मबुद्धीचं त्याला ज्ञान येतं आणि तो त्यामध्ये आत्मिक भावाने तो मुक्त होतो. आणि मग साधुबोध झाला, नुरोनिया ठेला म्हणजे त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, त्याला माऊली म्हणतात नुरोनिया ठेला. मग आपण जर पाहिलं तर एखादी व्यक्ती अंधारात जाते, त्यावेळेसला त्याला अशी दोरी पडलेली असते, तो साप वाटतो म्हणजे तो एक प्रकारचा भ्रम आहे, त्याचा अज्ञान आहे. आणि ज्या वेळेला तो लाईट लावतो त्यावेळेसला ज्ञानरूपी प्रकाश त्याच्यावर पडल्यानंतर ती दोरी आहे हे लक्षात येतं, साप नसून दोरी आहे. म्हणजे त्याला ते सत्य उजागर होतं, त्याला ते सत्य माहीत होतं. त्याचप्रमाणे आपण देह नाहीत, आपण आत्मा आहोत, आपण शुद्ध चैतन्य भगवंताचा आत्मा आहोत हे तिथं ज्ञान होतं. आणि त्याच्यानंतर माऊली म्हणतात कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. म्हणजे कापुराची वाती जर अग्नीच्या संपर्कात आली, कापुराची वाती जर अग्नीच्या जवळ आली तर ती ज्योतरूपी प्रकट होते आणि स्वतः जळते आणि जळताना तिचा जो धूर आहे तो आकाशात जातो. म्हणजे त्याची राख जी होते ती अजिबात उरत नाही. मग कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी म्हणजे त्याची पूर्ण समाप्ती होते. म्हणजे हा जीवात्म भाव नष्ट होऊन त्यामध्ये शिवात्म भाव प्रकट होतो आणि तो हरिमय होतो. म्हणजेच त्यांना पुढे असं सांगायचंय की मोक्ष रेखे आला भाग्य विनटला ठाई साधूचा अंकिला हरी भक्त मोक्ष रेखे आला. आता ह्यामध्ये माऊलींना काय सांगायचंय, मुक्ती सांगायचे. मोक्ष रेखे आला म्हणजे 4 प्रकारची मुक्ती आहेत, सायुज्य मुक्ती, स्वरूप मुक्ती, समीपता मुक्ती आणि सालोक्य मुक्ती. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा आपण स्वरूप मुक्तीचं पाहू. स्वरूप मुक्ती म्हणजे आपल्याला भगवंतासारखं तिथं दिसतं. जर आपण वैकुंठामध्ये गेलो तर सगळे काही त्यांचे भक्त आहेत भगवंताचे, ते भगवंतासारखेच दिसतात. उदाहरणार्थ आपण जर इथं उद्धव घेतले तर उद्धव भगवंतासारखेच दिसत होते. फक्त त्या भगवंतामध्ये आणि त्यांच्या भक्तामध्ये काय फरक दिसतो तर भगवंताच्या कंठामध्ये कौस्तुभमणी आहे, श्रीवत्सल त्यांचे चिन्ह आहेत छातीवर, तसं दुसऱ्यांमध्ये दिसत नाहीत. आणि मग सालोक्य भक्ती, स्वालोक्य म्हणजे भगवंताच्या लोकांमध्ये राहायला मिळतं. मुक्ती ज्या वेळेसला त्यांना सालोक्य मुक्ती मिळते त्यावेळेसला भगवंत धामामध्ये त्यांना राहायला मिळतं. आणि समीपता मुक्ती म्हणजे भगवंताच्या जवळ त्यांना राहायला मिळतं. जसे बाळगोपाळ आपण पाहिलं कृष्ण अवतारामध्ये द्वापार युगामध्ये की सगळे बाळगोपाळ भगवंताच्या जवळ राहत होते. ते दही भात काला सगळा काला करायचे आणि सगळे एकत्र खायचे. त्याप्रमाणे त्या प्रकारची ती मुक्ती. पण सायुज्य मुक्ती, ही सायुज्य मुक्ती अशा प्रकारची मुक्ती आहे की ज्याच्यामध्ये पुतनेचे आपण उदाहरण घेऊ शकतो की पुतना राक्षसी जी होती ती भगवंताला विष पाजायला आलती, परंतु ती विष पाजता तिचा भगवंतानी प्राणही शोषून घेतला आणि भगवंताचं नाव घेत रूप पाहत तिनं प्राण सोडले. म्हणजेच काय केलं त्यांनी, भगवंत जे आहेत भगवंतांनी तिला सायुज्य मुक्ती दिली. त्याचप्रमाणे कंसानीही सारखं भगवंताचं नामस्मरण केलं. त्यांना सगळीकडे अष्टप्रहर भगवंत आठवत होते, कारण 8व्या अवतारामध्ये भगवंतानी त्यांना मारणार होते. 8वा जन्म होता भगवंताचा आणि त्या जन्मामध्ये देवकीच्या पोटून 8वा जो मुलगा असेल तो मारणार होता. म्हणून त्याच्या हृदयात भगवंताचं सतत नाम संकीर्तन चालू होतं, पण ते भीतीदायक होतं. म्हणजे तो भीत होता,
घाबरत घाबरत नामस्मरण करत होता आणि शत्रुभावाने भगवंताला पाहत होता, तरी सुद्धा त्याला पण भगवंतानी स्वतः भगवंतानी त्याला मारलं। त्यावेळेसला भगवंताकडे पाहत पाहत त्याने प्राण सोडला। म्हणजे इथं कुठली मुक्ती आली? सायुज्य मुक्ती आली। पण आपण जर पाहिलं मोक्षरेखी आला भाग्य विनटला। आता इथं माऊलींनी काय सांगितलंय की जो मोक्षरेखाने येतो म्हणजे मोक्षाचा अधिकारी होतो, त्यामध्ये भगवंत जो मोक्षाचा अधिकारी असतो त्याला भाग्याने नटवतो, विविध भाग्याने नटवतो। म्हणजे काय करतो? विविध भक्तीने त्याला नटवतो। नवविविध भक्ती म्हणजे कसली? 9 प्रकारची भक्ती आपण भगवंताची करू शकतो। त्यामध्ये भगवंत म्हणजे त्याच्यामध्ये आलंय की त्यामध्ये माऊली म्हणतात की मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त। जो साधूचं ऐकतो असा हरिभक्त। मग हरिभक्त कोणाला म्हणायचं? जो हरीची भक्ती करतो, जो भगवंताची भक्ती करतो। मग भक्ती करण्याचे हे 9 मार्ग आहेत। त्याच्यामध्ये प्रथम येते श्रवण भक्ती। श्रवण भक्ती म्हणजे भगवंताविषयी सतत ऐकणं, कानाने भगवंताविषयी ऐकणं, त्याला श्रवण भक्ती म्हणतात। आणि भक्तीची सुरुवात तेथूनच सुरुवात होते की पहिल्यांदा आपण कुठेतरी ऐकतो आणि भक्ती सुरू होते। जसे परीक्षित महाराज होते। भागवत जर आपण पाहिलं तर पहिल्याच अध्यायात भागवत मध्ये परीक्षित महाराजांचा उल्लेख येतो। मग परीक्षित महाराजांना तक्षक नागाने दंश होऊन 7 दिवसांनी त्यांचा मृत्यू होणार होता। शृंगी ऋषींनी त्यांना शाप दिलता, कारण त्यांच्या वडिलांच्या गळ्यामध्ये परीक्षित राजांनी मेलेला साप टाकला होता आणि त्याचा त्यांनी काय केला? शाप दिला परीक्षित राजाला। आणि त्यामुळं काय झालं की परीक्षित राजा 7 दिवसांनी तर मरणारच होते, कारण ऋषींनी दिलेला शाप होता, संतांनी दिलेला शाप होता, तो काही नाहीसा होणार नव्हता। मग ते कुणाला शरण गेले? शुक मुनींना शरण गेले। आणि शुक मुनींना शरण गेल्यानंतर 7 दिवसाचा भागवत तिथून पुढे सुरू झाला। 7 दिवसाचं हरिकीर्तन तिथून पुढे सुरू झालं। आणि शुक मुनींनी दुसऱ्या प्रकारची भक्ती आपल्याला दाखवून दिली। श्रवण भक्ती पहिली झाली आणि दुसरी कीर्तन भक्ती शुक मुनींनी आपल्याला शिकवली। तिसरी भक्ती आहे नाम संकीर्तन भक्ती। म्हणजे भगवंताचं सतत नाम घ्यायचं, नाम घेत घेत नाचायचं, गायचं आणि भगवंताचे अभंग वगैरे म्हणायचे, गुणगान गायचं। म्हणजे आपण म्हणतो ना, तुझे गुण गावया दे बुद्धी मज देवराया। म्हणजे तुझे गुणगान गायला तूच आम्हाला बुद्धी दे। अशा प्रकारची जी संकीर्तन भक्ती आहे, नाम संकीर्तन भक्ती, ती नारद मुनींनी केली। ते सतत नाम संकीर्तनात मग्न होते आणि त्यामुळेच त्यांची भक्ती तिसऱ्या प्रकारची भक्ती आहे। त्यानंतर चौथ्या प्रकारची भक्ती जी केली जाते ती स्मरण भक्ती। आणि स्मरण भक्तीमध्ये भक्त प्रल्हाद येतात, ध्रुव बाळ येतात। त्यांनी स्मरण भक्तीच्या आधारे भगवंत आपलासा केला। स्मरण भक्तीच्या आधारे त्यांनी भगवंताला आपलं केलं आणि त्यांनी त्याचं श्रेष्ठत्व पटवून दिलं। 5व्या प्रकारची भक्ती म्हणजे अर्चनम भक्ती। अर्चनम भक्ती म्हणजे भगवंताची अर्चना करणे। अर्चना करणे म्हणजे काय? पूजा करणे। आणि ती पूजा त्यांनी पहिल्यांदा 4 युग होऊन गेली, त्यामध्ये सतयुग। सतयुगामध्ये सगळं काही सत्य बोललं जायचं। दुसरं युग म्हणजे त्रेतायुग। त्रेतायुगामध्ये यज्ञ याग वगैरे व्हायचे। नंतर द्वापार युग आलं आणि त्या द्वापार युगामध्ये अर्चनम भक्तीला श्रेष्ठता दिली गेली। आणि चौथ्या प्रकारची भक्ती म्हणजे कलियुगातली भक्ती, की जी आपण नाम संकीर्तनाने भगवंताला आपलंसं करून घेणार आहोत। मग ह्या 4 प्रकारच्या युगामध्ये सुद्धा त्रेतायुग द्वापार युगामध्ये जी अर्चनम भक्ती केली जाते ती 5व्या प्रकारची भक्ती। आता 6वी जी भक्ती होती ती पादसेवनम भक्ती। पादसेवनम भक्ती म्हणजे भगवंताच्या पायांची पूजा करणे, भगवंताच्या पावलांची सेवा करणे, जी लक्ष्मणाने राम अवतारामध्ये केली। की 14 वर्ष रामांना जो वनवास झाला त्यामध्ये लक्ष्मणरायांनी त्यांची रात्रीच्याला रोज पाय चोपण्याची सेवा केली। तसेच लक्ष्मी जर पाहिली तर नारायणाची सतत पाय चोपण्याची सेवा करते, म्हणजे पाद सेवनम ती भक्ती झाली। नंतर 7व्या प्रकारची भक्ती जी आहे ती सौख्य भक्ती। सौख्य भक्तीमध्ये भगवंत आपला प्रिय सखा आहे।
असं मानलं जातं. आणि त्यामध्ये आपण अर्जुनाचं नाव घेऊ शकतो. भगवंत अर्जुनाला प्रिय मानत होते, सखा मानत होते आणि त्यांनी जे दुसऱ्यांना दाखवलं नाही, साधू संतांना तप करून सुद्धा विराट स्वरूप दाखवलं नाही, असं विराट स्वरूप त्यांनी अर्जुनांना अगदी सहज दाखवलं. कारण त्या भगवंत सौख्य भक्तीमध्ये सुद्धा आपले सर्वश्रेष्ठ आहेत. त्यानंतर 8व्या प्रकारची भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती, जी नामदेव महाराजांनी आत्मनिवेदन भक्ती केली. भगवंत त्यांच्या हातून जेवायला यायचे आणि भगवंत त्यांच्याबरोबर बोलायचे आणि ज्या वेळेला भगवंत बोलायचे, नामदेव महाराज बोलायचे, दोघांचं पण निवेदन व्हायचं, त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. आणि 9व्या प्रकारची भक्ती आहे दास्य भक्ती, की जी आपण भगवंताचे दास आहोत असं मानून केली जाते. ती हनुमंतरायाने दास्य भक्ती केली. हनुमंतराय त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जातात. हनुमंतरायाने काय केलं तर रामाचे ते दास बनले आणि भगवंताला दासानुदास सेवा फार आवडते. कारण आपण त्याच्या भक्तांची सेवा केली की त्याला सर्वश्रेष्ठ सर्वोपरी ते आवडते. म्हणजे भगवंत असे म्हणतात की जो माझ्या दासांची भगवंताचा जर देवारा पाहिला, देवघर पाहिलं, तर भगवंत सुद्धा त्यांची पूजा, त्यांच्या भक्तांची पूजा करतात. त्यांच्या देवघरामध्ये भगवंताच्या सगळे संत लोकांच्या मूर्त्या आहेत आणि त्यांचीच ते पूजा करतात. आणि मग अशा प्रकारच्या 9विधा भक्तीने जो नटलेला आहे, विनटला हा शब्द वापरलेला आहे माऊलींनी. मोक्ष रेखेला भाग्य विनटला, म्हणजे त्याचं ते भाग्याने तो नटलेला आहे. भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. मग अशा प्रकारे 9 प्रकारे आपण भक्ती भगवंताची करू शकतो आणि अशा विविध प्रकारे नटून आपण भगवंताला अर्चना करू शकतो, भगवंताला आपलंसं करू शकतो. आणि त्यामध्ये काय होतं, ही भक्ती करता 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 आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य येऊन जातं की हळूहळू आपल्यामध्ये वैराग्य निर्माण होतं, त्याग करण्याची भूमिका येते आणि आपलं अंतःकरण शुद्ध होतं. आणि शुद्ध होतं, अशा शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंताचं आगमन होतं. आणि त्यानंतर माऊली म्हणतात, ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. म्हणजे ज्ञानदेव महाराजांना काय आवडतं तर संतांचा संग आवडतो. आणि हा संतांचा संग नेहमीच त्या भगवंताचे गुणगान लिहू पाहतो. संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग. सोये पांडुरंग भजनात दंग, सोये पांडुरंग भजनात दंग. संतांचा हा संग लिहवी अभंग. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा संतांच्या संगतीत जातो त्यावेळेला आपली आत्मशुद्धी होते. आत्मशुद्धी होणे म्हणजे काय, आपल्यामध्ये जे 6 विकार आहेत ते म्हणजे कुठले, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर आणि दंभ. दंभ म्हणजे अहंकार. हे सगळे नष्ट होतात. आता एखादा आपण साबण कपड्याला लावल्यानंतर ते साबण कसं धुईल तसं स्वच्छ होतं, त्याचा मळ नाहीसा होतो. त्याप्रमाणे संत हळू आपल्यावर बोध करून त्यांचे उपदेश देऊन आपल्या एक विकार नष्ट करतात आणि आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध करतात. आणि त्या अशा ह्या अंतर्बाह्य शुद्ध हृदयामध्ये भगवंत येऊन राहतात आणि तिथे आपल्याला भगवंताचं दर्शन संतांपाशीच होतं. जिथं आपण कुठेही आपण भगवंत शोधायला गेलो तर भगवंत कुठे सापडतील तर संत जे आहेत त्यांच्यापाशी, साधूपाशी, संतांपाशीच भगवंत सापडतात. वैकुंठात आपण म्हणतो भगवंत सापडतील, पण भगवंत साधू संतांच्या अंकित आहेत. आणि त्यामध्ये माऊली म्हणतात की ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी. अशा ह्या संतांचा जर संग लागला तर त्यावेळेला हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. म्हणजे हरी जिकडे पाहावे तिकडं हरीच हरी दिसतो. म्हणजे जनात वनात वृक्ष वेलीमध्ये सगळ्यांमध्ये हरी पाहायला मिळतो. जर आपण कोणाला विचारलं कृष्ण पाहिला का कोणी सांगा,
कोणी सांगा, कोणी सांगा, कोणी सांगा, कृष्ण पाहिला पाहिला का कोणी सांगा. ध्यानी कृष्ण मनी कृष्ण, जनी कृष्ण वनी कृष्ण, त्यासी म्हणती मधुसूदन, त्यासी म्हणती मधुसूदन. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की कृष्ण जनी वनी मनी काष्टी पाषाणी सगळीकडे मला कृष्णच दिसावा. आणि अशा वेळेसला कधी दिसेल मग तो, ज्या वेळेसला आत्म्याला, आता आपल्या हा देहरूपी आत्म्याला जेव्हा परब्रह्म ज्ञान होईल आणि ब्रह्माचं ज्ञान होईल तेव्हा सगळीकडे आपल्याला कृष्ण दिसू लागतो. जसं की चैतन्य महाप्रभूंना दिसला, कारण चैतन्य महाप्रभूंनी बंगाल पासून वृंदावन पर्यंत हरिसंकीर्तन करत गेले आणि ते इतके देहभान हरपून हरिसंकीर्तन करत होते की त्यांना सगळीकडे कृष्णच कृष्ण दिसत होता. ते त्या दगडावर जाऊन आपटायचे, झाडांवर जाऊन आपटायचे, त्यांना लोक धरायला यायचे त्यांचे भक्तगण. आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचं संकीर्तन करत 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 भगवंत आपलासा केला. म्हणजे भगवंत आपलासा करण्यासाठी आपल्याला काय हवंय, त्याला काय हवंय भगवंताला, तर फक्त भाव हवाय. देव भावाचा भुकेला, तुम्ही निर्मळ मनाने शुद्ध भावाने तुम्ही त्याचं जर नाम घेतलं तर ते नाम इतकं गोड वाटतं त्याला की त्या नामासाठी तो परत येतो. आताही ह्या क्षणीही भगवंत इथे आहे, निर्गुण रूपाने तो इथे आहे असं मला वाटतं. कारण जिथं जिथं भगवंताची कथा चालू असते तिथं तिथं हनुमंतराया आणि भगवंत स्वतः परत येतात. आणि जिथे भगवंत येतात तिथे काहीच न्यून नसतं, तिथं काहीच कमी नसतं, कारण तिथं भक्त असते, ती भक्ती असते. आणि हरिभक्तीमध्ये तो जो म्हणत असतो, आपण जो म्हणतो की भगवंत तो सगळा बघत असतो, म्हणजे भगवंत कुठेतरी लांब आहे असं आपण म्हणतो. आणि ज्या वेळेला आपली प्रगती होते, आध्यात्मिक प्रगती होते त्यावेळेला आपण म्हणतो भगवंत माझ्यापाशी आहे, भगवंत माझा आहे, मी भगवंताचा आहे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये त्याला समजतं की आपल्या आत्म्यामध्ये भगवंताचं आगमन झालेलं आहे. परंतु पुढे ह्याच्या पुढेही त्याची प्रगती जर झाली, नाम घेत घेत जर प्रगती झाली तर मग तो काय म्हणतो, देव पहावया गेलो आणि देव होऊन चिठेलो. म्हणजे काय, त्याच्यात आणि भगवंतात काहीच द्वैत्व राहत नाही, तो भगवंत रूप होतो, हरी रूप होतो. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे मुखाने सतत हरिनाम घेत राहा. आणि हे हरिनाम इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे की ते हरिनाम सगळ्या आपले द्वेष नाहीसे करतो, आपले दुर्गुण नाहीसे करतो आणि आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध करतो. जसं आपण सावतामध्ये जर पाहिले तर सावतामध्ये कधीही पंढरपूरला गेले नाहीत. त्यांना स्वतः भगवंत भेटायला आले आणि भगवंत म्हणाले की मला ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज शोधायला आलेत, मला कुठंतरी लपायला जागा दे. मग सावतामाळ्यांना भगवंतानी जागा हृदयात दिली. हृदयामध्ये त्यांनी काय केलं की हृदयामध्ये सावतामाळ्यांनी आपलं हृदय चीर केलं, म्हणजे काय, कापलं आणि हृदयामध्ये झाकून ठेवला भगवंत. म्हणजे भगवंत फक्त भावाचा भुकेला आहे, त्याला दुसरं काहीही लागत नाही. हे 2 हात आणि 1 शिर आपण नतमस्तक होऊन जर भगवंताला अनन्य शरण गेलो तर भगवंत आपला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं तुम्ही सतत हरिनाम घ्या असं माऊली म्हणतात. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कोण बघतंय की किती पुण्य झाले किती पाप झाले, कुणालाही त्याची गणना करता येणार नाही. कारण आपण हे गणण्याचं आपल्याकडे कार्य नाही. तो अंतर्बाह्य जो बसलाय सूक्ष्म रूपाने, तो साक्षी भावाने प्रत्येक कार्य करताना आपल्याला साक्ष देत असतो की हे कार्य योग्य आहे, हे कार्य अयोग्य आहे. म्हणजेच तो काय करतो, आपल्याला आपली गणना करतो, आपल्या पुण्याची गणना तो करतो. त्याच्याकडे काम आहे, आपल्याकडे काम नाही. मग आपल्याकडे काय काम आहे, फक्त हरिनाम घेणं, फक्त हरिनाम घेणं. आणि नामात एवढी शक्ती आहे की भगवंताच्या पेक्षा भगवंताच्या नामामध्ये शक्ती आहे. म्हणजे
राम से बडा राम का नाम. जर सीतामाईच्या ह्याच्यामध्ये आपण जर रामायण पाहिलं तर रामायणामध्ये हे दिसतं की ज्या वेळेसला सीतामाईला रावणाने पळून नेलं त्यावेळेसला रावणाने पळून नेल्यानंतर सेतू बांधायचा होता सागरावर. त्यावेळेला त्या दगडांवर मोठे मोठे चिरे टाकायचे होते सेतू बांधण्यासाठी. त्यावेळेला त्याच्यावर राम नाम लिहिलं. त्यावेळेसला ते दगडही तरून गेली. आणि हे कशासाठी करायचंय तर शेवट महत्वाचं म्हणजे कधी तुम्ही नाम घेणार, आत्ता नाही घेणार तर कधी घेणार. तर माऊली आपल्याला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की ज्या वेळेला आपण हरिनाम घेतो त्यावेळेला ज्या वेळेसला वयोवृद्ध होतो त्यावेळेसला आपल्याला ते हरिनाम नीट घेता येत नाही, कारण तोंडामध्ये दात राहत नाही, जीभ लुळी पडते आणि लाळ खाली गळत असते. अशा वेळेला आपल्या तोंडातून नाम सुद्धा नीट उच्चारता येत नाहीत. आपले डोळे जीर्ण झालेले असतात, तिथून आपल्याला हरिदर्शन घेता येत नाही, पायाने दर्शनाला जाता येत नाही. त्यामुळं आपण सतत भगवंताचं जर नाम घेतलं, ह्या नामाची सवय आपल्या देहाला जर लागली, सतत आपण देहाला नामस्मरण करत गेलो तर शेवटी म्हणजे मरणाच्या वेळेला भगवंत स्वतः येऊन पुढे उभा राहतात आणि ते आपल्याला मदत करतात. ते आपल्याला त्याच्यातून सुटका करायला मदत करतात. आणि भगवंत साक्षात दिसला, भगवंत साक्षात न्यायला यावं असं कोणाला बरं वाटणार नाही. यासाठीच म्हणतात, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, याचसाठी केला होता अट्टहास. माऊलींचं पण तेच म्हणणं आहे की आपण हे नाम सतत घेत राहावं, तोंडाने घ्यावं असं माऊलींची इच्छा आहे. आणि आपली सगळ्यांची पण तीच इच्छा असावी. नामामध्ये तन मन धन सगळं काही ओतून तुम्ही नाम घ्या. जसं की पेढा कसाही खाल्ला तरी गोडच वाटतो, तसं नाम हे तुम्ही उठता बसता काम करता कसंही घ्या ते गोडच आहे. आणि तीच भगवंताला श्रेष्ठ भक्ती वाटते, कारण त्याला असं विशिष्ट आसन असावं असं म्हटलं जात नाही, विशिष्ट त्याला काही पद्धत असावी असं पण म्हटलं जात नाही. कारण गोपिकांनी जे नाम घेतलं ते दलिता कांडिता सगळे कार्य करता करता घेतलेले तरी त्यांना प्रसन्न झाला. मग तो भगवंत परमात्मा आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी माझं प्रवचनाला विराम द्यायच्या अगोदर मी माझी मैत्रीण जी स्वातीराणी पवार हबप आहेत त्यांचे धन्यवाद मानते. तसेच जे ताईंनी ऐकलं माझं मन लावून त्याच्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद मानते. आणि आजपर्यंत मला जी माझ्या आईवडिलांनी संस्कार केले त्याच्यावर मला त्या संस्कारावर चालता आलं. आणि माझ्या गुरूंनी म्हणजे गोपाळ बुवांनी जे मला मार्गदर्शन केलं, तसेच खराडे मामा जे कर्जतचे आहेत त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि ह्याच्यात अनमोल साथ माझ्या सासूबाईंनी जी दिली, कारण ते ज्या वेळेला ज्ञानेश्वरी वाचतात त्या वेळेला ते मला ऐकायला बोलवतात आणि कधी कधी मलाही वाचायला लावतात. त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानते. आणि सगळ्यांचे धन्यवाद, दादांचे पण धन्यवाद मानते, कारण दादांनी पण मला मनापासून ऐकलं. आणि दादांची पण खूप श्रेष्ठ भक्ती आहे, त्याच्यामुळे ते पण भक्ती मार्गात श्रेष्ठ आहेत. त्यामुळे सगळ्यांशी मी धन्यवाद मानते. माझ्या मिस्टरांचे पण धन्यवाद मानते, कारण त्यांनी मला ह्या संधीसाठी इथपर्यंत आणून सोडलं आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं मला की तू कर, तुला होणार आहे असं म्हटल्यामुळं मी त्यांचेही धन्यवाद मानते. धन्यवाद.